सांगता. अधिक मास आला आणि संपला सुद्धा. आता 33 महिने तरी वाट पाहायला हवी. यावेळी उपासना, दान, व्रत इत्यादी संदर्भात जाणीवपूर्वक एक नवी दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न आपण केला. तुम्ही म्हणाल, अधिक मासाची वाट का पाहायची? उपासनेसाठी सारे महिने, सर्व दिवस उपयुक्त नाहीत का? अगदी बरोबर. सारे सूर्यास्त, सूर्योदय सारखेच असतात. मग 31 डिसेंबरचा सूर्यास्त आणि 1 जानेवारीचा सूर्योदय यांची प्रकाशचित्र वर्षानुवर्ष वृत्तपत्रात तसंच आता सामाजिक माध्यमावर का झळकतात? विशेष असतं ते सूर्यास्त सूर्योदयात नसतं, तर जुनं वर्ष संपतानाची हुरहुर आणि नव्या उगवत्या वर्षाची उमेद आपल्या मनात असते. तसंच अधिक मासाचं गेला महिनाभर आपला स्वतःशीच संवाद सुरू होता. याचा केंद्रबिंदू होती आध्यात्मिक उपासना. मेंदूनं मनाला एखाद्या गोष्टीचं महत्त्व ठासून ठसवून सांगितलं की सारी इंद्रिय त्यानुसार सक्रिय होतात. आपण मंत्रलेखनाचं उदाहरण पाहिलं होतं. साधा ओम किंवा श्री लिहून म्हणताना त्या अक्षरांचा आकार कसा काढायचा हे मेंदू मनगटाला सांगतो. मनात स्मृती जागी होते. डोळे आकार नीट आहे की नाही ते पाहतात. कान त्याचा उच्चार ऐकतात. तोंड उच्चार शुद्ध करण्याचा प्रयत्न करतं. हे सारं शक्य होतं ज्यावेळी मेंदू व मनगट यांच्यात सुसूत्रता येते तेव्हाच. म्हणून मंत्रलेखनाला, मंत्रोपासनेला, जपसाधनेला बहुमुखी म्हटलंय. हा उपासनेचा संस्कार हा खरा अधिक मासाचा प्राणबिंदू होता. तो आपण आता चालू ठेवूया. अधिक महिन्यात जन्मलेल्या बाळाची जन्मतिथी कोणती समजायची? अधिक मासातील दोन्ही एकादशींचं एकच नाव कमला आहे, कारण या महिन्याला अस्सल अस्तित्व नसतं. श्राद्धाची परिस्थिती तशीच असते. श्राद्ध तिथी अधिक मासातील मानायची की निज मासातील? पण अधिक महिन्यात जन्मलेल्या बालकांचा नेचर आणि फ्युचर इतर महिन्यात जन्मलेल्या बालकांपेक्षा अधिक तेजस्वी, महत्त्वाकांक्षी, बुद्धिमान, उज्ज्वल असतो असं म्हणतात. 12 महिन्यातल्या कोणत्याही दिवशी मृत्यू नको असा ब्रह्मदेवाकडे वर मागणाऱ्या हिरण्यकश्यपूचा वध श्री महाविष्णू नरसिंहानं अधिक मासात केला असं म्हटलंय. अज्ञातवासाच्या शेवटच्या दिवशी पांडवांना म्हणजे अर्जुनाला विराट राजाच्या गायींच्या रक्षणासाठी प्रकट व्हावं लागलं. म्हणून जितमया म्हणणाऱ्या दुर्योधन, शकुनींना भीष्माचार्यांनी वनवास आणि अज्ञातवासांच्या 13 वर्षांच्या काळात आलेल्या 4 अधिक मासांची जाणीव करून देऊन निरुत्तर केलं होतं. अधिक मासाला अधिमास म्हणजे श्रेष्ठ मास म्हणतात. हाच अधि अध्यात्मात येतो एवढं ध्यानात ठेवलं तरी पुरे. बाकी अधिकस्य अधिकम फलम. निरोप. आपलं अधिक मास सहचिंतन आज एका मुख्य पडावावर पोचलंय. पण पडाव म्हणजे मुक्काम नव्हे. वाखरीला वारीच्या पालख्यांचा अखेरचा पडाव असतो, पण अंतिम मुक्काम असतो पंढरपूर. खरं तर विठ्ठल मंदिर, विठ्ठल मूर्ती, मूर्तीच्या आतला अमूर्त विठ्ठल. या विठ्ठलाच्या द्वारी म्हणजे प्रकाशात क्षणभर उभा राहतो त्याला 4ही मुक्तींचा अनुभव येतो. हा अनुभव हाच खरा अंतिम मुक्काम. याच अर्थानं आपला हा एक पडाव आहे. प्रवास चालूच राहणार आहे. सांगता या शब्दात यथासांगची छटा आहे. स अंग म्हणजे सांग. आपण म्हणतो ना, यथाविधी यथासांग म्हणजे योग्य रीतीनं, योग्य पद्धतीनं. कोणतीही गोष्ट यथासांग केली तरी एका टप्प्यावर तिची सांगता करायची असते. आजचं हे सहचिंतन हा असा एक टप्पा आहे. आपण निरोप असंही म्हटलंय. निरोप शब्द उच्चारला की निरनिराळ्या प्रकृतीचे, प्रवृत्तीचे 3 निरोप तरी आठवतात. त्यावर सहचिंतन करूया. पहिला अर्थातच निरोप कसला घेता माझा, जेथे राघव तेथे सीता. रामाची शक्ती सीता ती रामाशिवाय कशी राहील? जेथे जीव आहे तेथे शिव आहेच. याचं अनुसंधान मात्र हवं. दुसरा निरोप. आलिया गेलिया हाती धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा मायबाप. हे पंढरपूर अर्थातच बाहेरचं नाही, ते आतच आहे. म्हणून आतल्या विठ्ठलाला निरोप धाडणं याचा अर्थ विठ्ठलाच्या अस्तित्वाची सतत जाणीव ठेवणं, अखंड नाम नि अनुसंधान साधणं. तिसरा निरोप सद्गुरूंचा, पूज्य गोंदवलेकर महाराजांचा. उदाहरणार्थ हाच निरोप गुरूंचा,
गुरुरायाला तहान प्रेमाची अशा निरोपावर सहचिंतन निरूपण करायचं असतं, जे की सद्गुरू कृपेनं आपण केलं. अधिक मासाच्या आरतीत म्हटलंय, जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रतकरिता लाभतसे पुण्य. दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरसी तू दैन्य, सद्भावे व्रतकरिता लाभतसे पुण्य. आपलं हे सहचिंतन पूर्णपणे श्री पुरुषोत्तम पूज्य सद्गुरू यांच्या कृपेनं पार पडलं. या सर्वांचा सार संदेश एकच, अंतरंगीची उपासना करावी, जी आतली नि आपली असल्यानं कशावरही, अगदी देहाच्या स्थितीवरही अवलंबून नाही. म्हणून ती नित्य निरंतर सातत्यपूर्वक अखंड चालू ठेवता येते. या उपासनेची मुक्त करणारी अमृत शृंखला अशी मौन, श्रवण, वाचन, मनन, चिंतन, ध्यान, निधिध्यासन, अनुसंधान, आत्मानुभव संकल्पपूर्वक करत राहूया. ही अंतरंग उपासना सद्गुरूंनी दिलेल्या शक्तीनं, बुद्धीनं, स्फूर्तीनं, भक्तीनं. उपसंहार. अधिकस्य अधिकं फलम या छोटेखानी पुस्तकातील संत प्रेरित मार्गदर्शनाचे पैलू पुढीलप्रमाणे: 1. उपासना. 2. आध्यात्मिक दिनचर्या. 3. विविध व्रत, उपवास, अभिनव व्रत. आणि 4. विचार, उच्चार, आचार तसेच आहार, विहार, विकार या जीवनाच्या 6 पैलूंची शुचिता म्हणजे शुद्धी. अधिक मासाची सांगता करताना नित्योपासनेचा संकल्प करूया. त्यासाठी खालील पंचसूत्री ध्यानात ठेवूया. पहिली, संत सद्गुरूंची आज्ञा. प्रपंचातील प्रत्येक कृती परमार्थमय करा, अखंड शिवभावात रहा. दुसरी, संतांचं आश्वासन. हे कशावरही अवलंबून नसलेल्या आतून उसळणाऱ्या आनंदात अखंड डुंबत रहा. तिसरी, अभ्यास. प्रपंच सांभाळून उरणारा सर्व वेळ नामस्मरण आणि संत वाङ्मयाचं वाचन, चिंतन करत रहा. चौथी, प्रतिज्ञा किंवा संकल्प. आपण या संत वचनांच्या आधारे जीवनमुक्त म्हणजे आनंदी राहण्याचा निर्धार करूया. पाचवी, प्रार्थना. हे सर्व करून आपलं जीवन धन्य कृतार्थ हो यासाठी सद्गुरूचरणी प्रार्थना करूया.